आपण आज हर्बल शॅम्पू बनवणार आहोत. त्याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. चला तर मग मी या ठिकाणी शिकाकाई, रिठा आणि आवळा याची पावडर घेतलेली आहे. आपण खडाही घेऊ शकतो आणि ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याला करू शकतो. आता मी ह्या तिघं पावडरी घेतलेल्या आहे. त्यानंतर मी त्या रात्रभर पाण्यात भिजत टाकलेल्या होत्या आणि शक्यतो ॲक्वाचं पाणी घ्या, टॅप वॉटर घेऊ नका. त्याचबरोबर मी रोजमेरी आणि मेथीदाणा पण रात्रभर भिजत टाकले होते. त्यानंतर मी 1 ते 1.5 लिटर पाणी टाकून त्यांना उकळू दिले. त्याचबरोबर मी यामध्ये जास्वंद, त्यानंतर जास्वंदाचे फुलं हे पण त्यात टाकले आहे आणि मी ते छान उकळू देत आहे. उकळल्यानंतर बारीक गॅस करून आपण मीडियम गॅस करून 30 ते 40 मिनटं त्याला उकळू देणार आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये जे शिकाकाई टाकले, शिकाकाई हे E, B, C आणि D के विटॅमिन असल्यामुळे कोलेजन वाढवून आपले केस काळे होतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे ते डीपली क्लीन होतात आणि शाईन करतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये रिठा आहे, ते नैसर्गिकरित्या आपल्याला फेस देतात. त्यानंतर आवळा आहे, त्याच्यामध्ये हे विटॅमिन Cचा खजिना आहे, त्यामुळे आपले केस हे मजबूत होतात. त्याचबरोबर मी फ्लेक्स सीड घेतले आहे. फ्लेक्स सीडचा जेल करून घेतला आहे. ते थोडे पाणी करून त्यानंतर फ्लेक्स सीड टाकले आहे. त्यामुळे हे जेल लगेच 5 मिनटात रेडी होते. हे गरमच गाळणीने गाळून घ्यावे आणि ते थंड झाल्यावर होत नाही, बघू शकता. त्यानंतर आळसीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे हे विटॅमिन E हे खूप प्रमाण आहे. ते खोलवर आपल्याला पोषण देते. बघू शकता. आता आपण हे मिश्रण जे शिकाकाई, रिठा, आवळ्याचं ते मिश्रण केलेलं आहे ते गरम झालं आहे. त्यानंतर आपण ते एका गाळणीत गाळून घेतलं आहे. सुती फडक्याने गाळून घेतलं आहे. ते गाळता येत नाही, पण थोडं गार झाल्यावर ते गाळून घेतले. त्यानंतर आपण त्यामध्ये जे आळसीचे सीडचा जेल तयार केला हो तो त्यात मिक्स करून घ्या. तो इझिली मिक्स होत नाही म्हणून आपण ग्राइंडने मिक्स करून घेतला आहे. बघू शकता. आपण यामध्ये कोणताही बेस किंवा काही टाकला नाही आहे. आपण असंच त्याला यूज करणार आहोत. जर तुम्हाला यामध्ये जर फेस होत नसेल असे वाटत असणार तर आपण रिठ्याचं प्रमाण वाढवू शकतो. बघू शकता. हा हर्बल शॅम्पू घरच्या घरी रेडी आहे. कसा वाटला नक्की सांगा.